नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. नमस्कार, आपण पाहत आहात गर्जना मराठी न्यूज आणि आपण आज या पोचलो आहे भीमा कोरेगाव या ठिकाणी. जो स्तंभ आहे तो 500 महाराजांचा जो इतिहास आहे, आपण त्या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि या ठिकाणी बरेचसे लोक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आले. आपण त्यांनाच विचारू या ठिकाणची माहिती योग्य का. सर, आपला परिचय काय सर? सर, मी महेंद्र अशोक बनसोडे. आपण कुठून आला सर? अंबरनाथ, जिल्हा ठाणे. या ठिकाणी जो विजयस्तंभ आहे, शौर्य दिनाचा जो कार्यक्रम या ठिकाणी झाला, याबद्दल काय सांगाल सर आपण? हा एक आमची प्रेरणाभूमी म्हणू शकता तुम्ही. आम्हाला जो आमचा महार समाज आहे त्याला इकडे आल्यानंतर एक नवीन चेतना त्याला मिळते. त्याचं कारण आहे 1818ची आपली लढाई, जी पेशवे आणि इंग्रजांविरोधात लढाई झाली होती. त्याच्यामध्ये आमच्या महार सैन्य इंग्रजांच्या बाजूने लढले, ज्यांनी पेशवाईला धारातीर्थी केले. त्याचं त्याला काय म्हणू शकतो, अभिवादन करण्यासाठी, एक नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी आमचे लोक दरवर्षी या ठिकाणी हजेरी लावतात. सर, या ठिकाणचा काही थोडा इतिहास सांगू शकाल आपण? इतिहास म्हणजे संभाजी महाराजांची हत्या झाली, त्याच्यानंतर जी पेशवाई इथे अवतरली, त्याच्यामध्ये आमच्या आता ज्याला अनुसूचित जाती म्हणतो, आमच्या महार समाजाला खूप खालच्या दर्जाची वागणूक भेटत होती. त्याच्या दरम्यान इंग्रजांचं भारतात अस्तित्व निर्माण होऊ लागलं होतं. त्याच्यामध्ये पुण्यामध्ये जेव्हा त्यांचा एंट्री म्हणू शकतो आपण, त्यावेळी त्यांना सैन्याची आवश्यकता होती. तेव्हा त्यांनी इकडच्या महार समाजाला सैन्यामध्ये स्थान दिलं. त्याचा मोबदल्यात त्यांना पुण्यामध्ये सुद्धा त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यात आलं इंग्रजांना. त्याच्यामुळे इंग्रज इकडे आल्यामुळे इकडे सर्व प्रकारच्या शिक्षण सुविधा उपलब्ध सर्वांसाठी उपलब्ध झाल्या. त्याच्यामुळेच बाबासाहेब सुद्धा आज आपल्याला बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर जसे सुभेदार होते, हे इंग्रजी सैन्यातच होते. इंग्रजी सैन्यात असल्यामुळेच बाबासाहेबांना सुद्धा इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळालं आणि आज आपल्याला भारताची आपण परिस्थिती आज बघत आहोत भारतीय संविधानामुळे. सर, या ठिकाणी जी शौर्य दिनाची जी परंपरा चालू झाली, हे कोणत्या वर्षापासून झाली नेमकी? जय भीम, नमो बुद्धाय. मी निलेश महादेव गायकवाड, राहणार अंबरनाथ. या दिवसाची सुरुवात म्हणजे सगळ्यात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927ला इथे भेट दिली होती आणि त्यानंतर 25 डिसेंबर 1927ला जेव्हा महाडचा सत्याग्रह झाला, त्यावेळेला बाबासाहेबांनी एक संदेश दिला त्यांच्या अनुयायांना, म्हणजे आमच्या पूर्वजांना, की तुम्ही भेडबकरीची संतान नाही, तुम्ही शूरवीरांची संतान आहात. ही काल्पनिक गोष्ट नाही. भीमा कोरेगावला जाऊन बघा, तिथं तुमच्या पूर्वजांची नावे कोरलेली आहेत. याचा अर्थ काय? तुमच्या पूर्वजांची म्हणजे आमच्या पूर्वजांची म्हटले ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे मग डॉक्टर बाबासाहेबांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे का ते कोणताही अभ्यास, कोणताही जाणीव न करता फक्त इथे येऊन स्तंभ बघितला त्यांनी आणि त्यांनी डायरेक्ट येऊन ती नावं वाचली आणि हे केलं का? नाही. तर बाबासाहेबांनी 1 जानेवारीला इथे व्हिजिट केल्यानंतर 25 डिसेंबर 1927ला त्याच कॅलेंडर इयरमध्ये त्यांनी एकदम शेवटी हे ऐलान केलं होतं की तुम्ही शूरवीरांची संतान आहात. मग 1 जानेवारी 1927 ते 25 डिसेंबर 1927मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला. सगळे रेकॉर्ड्स काढून बघितले, ब्रिटिश पार्लमेंटमधले सगळे रेकॉर्ड्स काढून बघितले. हे जे स्मारक आहे, या स्मारकाशी रिलेटेड जेवढा काही लिखित पुरावे होते ब्रिटिशांकडे, त्या सगळ्यांचे पुरावे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः जाऊन अभ्यास केला. त्याच्यानंतरच बाबासाहेबांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे की तुम्ही शूरवीरांची संतान आहात. तुम्हाला जे अस्पृश्यता इथे लादली गेली, बाबासाहेबांनी एक ठिकाणी म्हटलेलं पण आहे, पेशवाईच्या काळात तुमची ओळख वेगळी असावी म्हणून तुमच्या गळ्यामध्ये मडके, कमरेला झाडू आणि मनगटावर आणि गळ्यामध्ये काळे दोरे दिले होते. का दिले होते? कारण तुम्ही वेगळे आहात. तुम्ही बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केलेले नागवंशीय महार आहात. तुम्ही ह्या धर्माला, वैदिक धर्माला कधीच गुलाम झालेली
संतांना या, आणि ही ओळख आहे तुमची. तुम्ही विरोध केला म्हणून तुमच्यावर अस्पृश्यता लादली गेली, आणि त्या अस्पृश्यतेचे प्रतीक हे पेशवाईच्या काळापर्यंत चालू राहिलं. पेशवा मग शिवाजी महाराजांचा अंत केला इथल्या ब्राह्मणशाहीने. ज्या ब्राह्मणशाहीने शिवाजी महाराजांना राजा म्हणूनच स्वीकार करण्यासाठी विरोध केला आणि पायाच्या अंगठ्याने त्यांना टीका लावून त्यांचा राज्याभिषेक केला, तेही महाराष्ट्रातल्या नाही तर उत्तर प्रदेशमधल्या गागा भट यांनी जाऊन त्यांना बोलवून आणलं, हजारो लाखो करोडो मुद्रा दिल्या, तेव्हाच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्याच्यानंतर संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. औरंगजेबाकडे संभाजी राजांना कोणी पकडून दिलं? ज्या संभाजी महाराजांना कोणी 9व्या वर्षापासून एवढा धंदाकट असलेला योद्धा, त्याला कोणी पराजित करू नाही शकलं, त्याला औरंगजेबाच्या स्वाधीन कोणी करून द्यायला मदत केली? तेव्हा ब्रिटिश होते का मुघलांनी केलं? नाही केलं ना. मग संभाजी महाराजांना मारल्यानंतर त्यांच्या जे मनुस्मृतीप्रमाणे त्यांची हत्या करण्यात आली, त्यांचे तुकडे तुकडे करण्यात आले. मग इकडचं मराठा साम्राज्य काय करत होतं त्यावेळेला? त्यांनी औरंगजेबाची निजामशाही म्हणा किंवा मुघलशाही यांच्या विरोधात बंड का नाही पुकारलं? आज जसं यांचं रक्त खवळतं तेव्हा त्यांच्या पूर्वजांचं रक्त का नाही खवळलं? मग तेही त्यांचे संभाजी महाराजांचे तुकडे गणपा महाराणे आमच्या पूर्वजातल्या गणपा महाराजांनी गोळा केले, त्याला शिवले, त्याचा अंत्यविधी केला. तेव्हा इथे वडबुद्रुकमध्ये त्यांची इथे समाधीसुद्धा बांधण्यात आली. मग तो राग मनात ठेवून मग तिथं शिवशाही गेली. शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य गेल्यानंतर पेशवाईचं राज्य कसं यायला पाहिजे इथे? ते शिवाजी महाराजांच्या तर नावाने व्हायला पाहिजे ना. आज जसं म्हटलं जातं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, मग हिंदवी स्वराज्य म्हणूनच ते स्थापन झालेलं आहे आजही म्हणतात. मग तेव्हा शिवाजी महाराजांनंतर आणि संभाजी महाराजांनंतर रयतेचं राज्य कंटिन्यू का नाही राहिलं? पेशवाईचं राज्य कसं आलं? हा प्रश्न कुठल्या आपल्या भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना का नाही पडत? मग तो राग मनात ठेवून इथे आमच्या पूर्वजांच्या गळ्यात मडके आणि कमरेला झाडू लावला. ते एवढे 150 वर्ष 1680 पासून तर 1818पर्यंत एवढा त्रास सहन केला आमच्या समुदायाने, आमच्या पूर्वजांनी. आणि जेव्हा इंग्रजांनी त्यांना सांगितलं असेल ना, इंग्रजांच्या देशांमध्ये तर ही अशी व्यवस्था नव्हती कमरेला झाडू बांधणं आणि चुकण्यासाठी गळ्यात मडकं बांधणं. त्यांना बघितल्यानंतर थोडंफार त्यांना वाईट वाटलंच असेल ना. मग त्यांनी थोडीफार प्रेरणा दिलीच असेल आमच्या लोकांना की आम्ही तुमच्या गळ्यातले मडके आणि झाडू काढतो, तुम्ही आमच्या विरोधात लढा इथे. आणि ही लढाई झाली तेव्हा कुठे महारांना आमच्या पूर्वजांना ब्रिटिशांनी सैन्यामध्ये भरती केलं. कारण कुठलाही लढाई लढताना पहिली ट्रेनिंग दिली जाते. असंच हत्यार दिलं जात नाही. इंग्रजांच्या काळात बंदुकी होत्या, त्याच्या अगोदर बंदुकी नव्हत्या. मग त्या बंदुकी चालवण्यासाठी त्या प्रशिक्षण दिलं जातं ना. मग ते इंग्रजांनी प्रशिक्षण दिलं, आमच्या लोकांनी ती लढाईसाठी सज्ज झाले. तलवारी पण होत्याच. आणि गळ्यातलं मडकं आणि कुणाला आवडतं गळ्यात मडके आणि कमरेला झाडू लावायला? त्यांचा स्वाभिमान जागृत झाला आणि त्यांनी ही लढाई लढून जिंकून सुद्धा दाखवली. ती पेशव्यांच्या विरोधात. पेशव्यांनी जर गळ्यात मडके आणि कमरेला झाडूच आमच्या बांधला नसता तर आमचे लोक इंग्रजांबरोबर लढले कशाला असते पेशव्यांबरोबर? आणि ही लढाई अत्यंत महत्त्वपूर्ण ह्या कारणासाठी आहे की इथून इंग्रजांनी एंट्री केल्यानंतर इकडची जी वैदिक परंपरेने इकडची शिक्षण व्यवस्था उधळून टाकली होती बुद्धिझमच्या काळापासून, ती पुन्हा इंग्रजांनी सुरुवात केली इथे. आणि इंग्रजांनी मग तो नियम बनवला, सैन्यात जे काही भरती असतील, मग तो 12 बलुतेदारमधले कुठल्याही जातीचा व्यक्ती असो, त्या व्यक्तीच्या मुलांचं शिक्षणाचं जबाबदारी ही इंग्रज सरकारने घेतली. मग ह्याच्यापूर्वी वैदिक सरकारने घेतली का? जेव्हा वैदिक धर्माचं इथे वर्चस्व होतं तेव्हा त्यांनी घेतली का? नाही घेतली. मग इंग्रजांनी घेतली. त्याच्यामुळे सैन्यातल्या जे सैन्यात भरती झाले सैनिक, त्यांचे मुलांना शिक्षण मिळालं. तेव्हा कुठे रामजी सकपाळांना सुभेदार ही पदवी मिळाली.
जर रामजी सुभेदार हे इंग्रजी सैन्यात नसते तर त्यांच्या मुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणी शिक्षण दिलं असतं. आणि ह्या शिक्षणाच्या जीवावर जी बाबासाहेबांनी बुद्धिमत्ता कमावली, त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भारतीय संविधान निर्माण झालं. मग ही जी लढाई ह्यासाठी आम्हाला महत्त्वपूर्ण आहे. 1 जानेवारी 1818 ते 26 जानेवारी 1950 ज्या दिवशी संविधान लागू झालं, ही त्या क्रांतीची आज जे आम्ही सुख उपभोगतोय, शिक्षण, सत्ता, संपत्ती, गाडी, बंगला, नोकरी, व्यवसायामध्ये आम्हाला स्थान मिळालं आहे आणि आमची लोक प्रत्येक ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये आहेत, स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे. हे कशामुळे झालं? या लढाईमुळे झालं. या लढाई जर इंग्रजांबरोबर लढली नसती तर आम्हाला शिक्षणाची तेव्हापासून सुरुवात झाली नसती आणि त्याच्यानुसार बाबासाहेबांनी स्वतःला घडवलं. ती संधी मिळवली, बाबासाहेबांना दिसली, ह्या संधीचं सोनं कसं करून घ्यायचं. मग ज्या ब्रिटिशांना आमच्या पूर्वजांनी भारतात आणलं मान सन्मान स्वाभिमान घालवण्यासाठी, त्या ब्रिटिशांनी इथे राज्य केलं, पण त्या ब्रिटिशांना भारतामधून नंतर बाहेर जावं लागलं, भारत सोडून जावं लागलं. त्याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तिमत्वाची बुद्धिमत्ता महत्त्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेला घाबरूनच इकडच्या इंग्रजांनी नतमस्तक झाले. म्हणून तर इंग्रज म्हणत होते की आम्ही जाण्याच्या अगोदर तुम्हाला एक संविधानिक व्यवस्था आम्हाला देण्याची इच्छा आहे, त्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. मग ती संविधानिक व्यवस्था कोणी बाबासाहेबांनीच निर्माण केली. आणि इंग्रजांना गार करणारा माणूस 19व्या शतकामध्ये बाबासाहेब आंबेडकर एवढा कुठलाच ग्रेट माणूस नव्हता. आणि कोण असेल तर साध्या मिठाच्या, जे इंग्रज लढाई करून आले ते साध्या मिठाचा सत्याग्रह बघून जातील का पळून? त्यांच्याकडे तेव्हाची आधुनिक हत्यारं होती. गांधीजीच्या मिठाचा सत्याग्रह फक्त आणि लोकांचा मॉब बघून जाणार आहेत का ब्रिटिश? नाही. ब्रिटिश ज्या टेक्निकने आले त्याच टेक्निकने बाबासाहेबांनी त्यांना बाहेर काढलं. ते ब्रिटिशांना पण कळालं नसेल की बाबासाहेबांची राजकीय परिपक्वता किती आहे. अशा तऱ्हेने ही 1818ची लढाई ही आमच्या संविधानापर्यंतची लढाई, ही क्रांतिकारक लढाई ठरलेली आहे आणि त्याचा रिझल्ट म्हणजे भारतीय संविधान निर्मिती आहे. या लढाईमुळे भारतीय संविधान निर्मिती झाली. ठीक आहे सर.